मित्रांनो, खूप आनंदाची बातमी आहे. ऑनलाईन अर्ज करायला 2025च्या रेल्वे भरतीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट किती असणार आहे ते आपण पाहूया. तुमचं 10वी झालेलं असेल, 12वी ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग, आय-टी-आय, डिप्लोमा झालेला असेल मित्रांनो, 2025मध्ये तुमच्यासाठी या ठिकाणी रेल्वेमध्ये भरपूर साऱ्या या ठिकाणी जाहिराती आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्याच्या सगळ्या या ठिकाणी तुम्ही परीक्षा मराठीमधून रेल्वेच्या देऊ शकता. पहिल्या फक्त हिंदी आणि इंग्लिशमधूनच देता येत होत्या, त्यामुळे भरपूर विद्यार्थी रेल्वेकडे पाठ फिरवत होते. आता तसे ताण घ्यायची काहीच गरज नाही. A to Z संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पूर्वी तुम्हाला वाटतं की रेल्वे भरतीची मराठीमधून मला परिपूर्ण तयारी करायची आहे, व्हिडिओ लेक्चर, ई-बुक, ऑनलाईन टेस्ट सगळं तुम्हाला फक्त 255 मध्ये या ठिकाणी दिलं जात आहे. मित्रांनो, कसं मिळवायचं आहे? 7248930176 नंबरला फक्त 255 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाणार आहे. व्हॅलिडिटी 1 वर्ष असणार आहे. सोबतच तुम्हाला वाटतं की नाही मला फक्त रेल्वेतच नाही तर कोणतीही येऊ द्या, शिपाई भरती येऊ द्या, लिपिक भरती येऊ द्या, तलाठी भरती, ग्रामसेवक, महानगरपालिका भरती येऊ द्या, जीएमसीच्या भरत्या वेगवेगळ्या येऊ द्या, कोणतीही येऊ द्या, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, 7वी 8वी कोणतीही भरती येऊ द्या, मला कोणती ना कोणती एक सरकारी नोकरी पाहिजे आणि त्याच्यासाठी मला प्रिपेअर करायचं आहे, अपडेट राहायचं आहे, डेली लाईव्ह क्लासेस करायचे आहेत. फक्त आणि फक्त मित्रांनो 850 मध्ये तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जात आहे. पाठीमागच्या विद्यार्थ्याचा अनुभव तुम्ही बघा, सिलेक्ट झालेले विद्यार्थी बघा, ते टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकलेला आहे. एक्झामोडी टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते अगोदर तुम्ही पहा, त्यांचे अभिप्राय पहा आणि नक्की या ठिकाणी जॉईन करा. डेली लाईव्ह क्लास असतात म्हणजे डेली आपण एकमेकांना भेटत असतो मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला अपडेटेड राहता येते किंवा कोणती नवीन भरती आली, कोणती या ठिकाणी अपडेटेड या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पात्रतेनुसार भरत्या देऊ शकता. सगळी माहिती तुम्हाला भेटते, सर्व कंटेंट या ठिकाणी भेटते, ऑनलाईन टेस्ट भेटत आहेत, इतर काही एक्स्ट्रा करायची गरज पडत नाही. तर नक्की जॉईन होऊ शकता. फक्त 850 मध्ये सर्व कंटेंट तुम्हाला भेटून जात आहे. अधिक माहितीसाठी 7248930176 या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. त्या परीक्षेसाठी काय पात्रता असते काय नाही ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरची ही जी काही सर्व सरळ सेवा परीक्षेची माहिती या नावाने जी PDF टाकलेली आहे त्यामध्ये क्लासची पण माहिती आहे. सोबतच या ठिकाणी ज्या नवीन रिक्रुटमेंट असतात त्यांच्यासाठी काय पात्रता असते, म्हणजे तलाठी भरतीसाठी काय पात्रता असते, ग्रामसेवकसाठी काय असते, पोलीस भरतीला काय असते, रेल्वे भरतीला काय असते, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सर्व दिलेलं आहे. तर ही PDF पाहून घ्या. तरी पण तुम्हाला काय नाही समजलं, बिंदास या ठिकाणी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. फक्त ॲडमिशनसाठीच नाही, मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही काय करा, कॉल करू शकता की माझं हे शिक्षण झालं आहे, माझ्यासाठी कोणकोणत्या संधी आहेत येणाऱ्या 2025-26 यामध्ये, तर तुम्हाला सर्व या ठिकाणी माहिती दिली जाणार आहे. आणि यामध्ये जर जॉईन झाला तर मग तर तुम्हाला सगळेच या ठिकाणी क्लासेस पण प्रोव्हाइड होतात, नोट्स पण आहेत, ऑनलाईन टेस्ट पण आहे, सगळं A to Z तुम्हाला यामध्ये भेटून जात आहेत. आपले हे सक्सेस झालेले विद्यार्थ्यांचा पण अभिप्राय या ठिकाणी तुम्ही यामध्ये पाहू शकता, सर्व या ठिकाणी दिलेला आहेत. ओके, आणि जे क्लासला जॉईन आहेत त्यांचे पण अभिप्राय या ठिकाणी याच PDF मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अभिप्राय आपण या ठिकाणी पॉज करून आपण या ठिकाणी पाहू शकता. आणि याच PDF मध्ये शेवटी तुम्हाला कोणकोणत्या भरतीसाठी तुम्हाला काय पात्रता लागते, त्याचा अभ्यासक्रम काय आहे ते सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. तर त्याचा पण तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकता. व्हिडिओला सुरुवात करूया. कोणती भरती कधी येणार हे तर आपण या ठिकाणी पाहणारच आहोत. पूर्वी सध्या या ठिकाणी जी भरती रेल्वेमध्ये सुरू झालेली आहे त्याची जी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आलेली आहे, तर त्यासाठी कोण पात्र आहेत, कोण फॉर्म भरू शकतो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि त्यानंतर मग 10वी 12वी ग्रॅज्युएशन म्हणजे NTPC, रेल्वे ग्रुप D याच्याबद्दल या ठिकाणी आपण बोलणार आहोत. तर या ठिकाणी जर आपण बघितलं, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यातर्फे मित्रांनो या ठिकाणी लोको पायलट, हो मित्रांनो, असिस्टंट लोको पायलटच्या या ठिकाणी जवळपास 9,900 जागांसाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता 9,900 या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता रेल्वेचा एक ड्रॉबॅक म्हणजे पाठीमागच्या वर्षी कोरोनामुळे वयवाढ दिली होती मित्रांनो, परंतु यावर्षी पुन्हा वयवाढ त्यांनी कमी केली. आता ज्यांचं वय बसत नाही, रेल्वेला ज्यांचं वय बसत नाही, तर त्यांनी काय करायचं मित्रांनो, त्यांनी सरळ सेवेच्या नादी लागायचं. कारण सरळ सेवेला 43 वर्षापर्यंत तुम्ही कास्टमध्ये असाल तर फॉर्म भरू शकता, ओपनमध्ये असाल तर 38 वर्षापर्यंत तिकडं तलाठी भरती, शिपाई भरती याला तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यामुळे मी दोन्ही घेऊन चाललेलो आहे. माझा उद्देश असा नाही की तुम्हाला टार्गेटेड कोणती तर एकच नोकरी, असं नाही, कोणती पण असू द्या, फक्त तुमची मेहनत, माझं मार्गदर्शन, विषय संपला. ठीक आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. मग तिकडं वय हिथं बसत नसेल तर तिकडं ट्राय करायचं. जे तुमचे कमी वयाचे जो तुमचे रिलेटिव्ह असतील, मित्रमैत्रीण, जीवलग, तुम्हाला वाटतं की त्यांचं भलं झालं पाहिजे, तर त्या कमी वयाच्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे चांगला आहे, म्हणजे त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवायला पाहिजे. आता हे 18 ते 30 जे वय आहे ते काय आहे, ओपनसाठी आहे. इथं पण तुम्हाला रिलॅक्सेशन भेटत असतं, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर अजून तुम्हाला 3 वर्ष या ठिकाणी वाढवून भेटत असतात आणि जे SC ST मध्ये आहेत 5 वर्ष तुम्हाला वाढवून भेटत असतात. ओके, म्हणजे 35 वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता, काय ताण घ्यायची गरज नाही कॅटेगरीमध्ये असाल तर. मग हे जे आहे ते मित्रांनो कधीपासून अर्ज सुरू होत आहेत, तर ह्याचे अर्ज जे आहे ते 10 एप्रिलपासून या ठिकाणी सुरू होत आहेत. कधी 10 एप्रिलपासून ते 9 मे पर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज करायचे आहे. ठीक आहे, 9 मे पर्यंत या ठिकाणी अर्ज करायचे आहेत. मग यासाठी पात्रता या वर्तमानपत्रातल्या जाहिरातीमध्ये तर दिली नाही, मग मी त्यासाठी मागील वर्षीच्या 2024च्या पात्रतेकडे गेलो, जेणेकरून आपल्याला त्याची पात्रता, कारण पात्रता या ठिकाणी बिलकुल बदलणार नाही, ती जी आहे तीच राहणार आहे असिस्टंट लोको पायलटसाठी. पाठीमागं पण या ठिकाणी भरपूर मोठी जाहिरात आलेली होती मित्रांनो. अगोदर कमी जागा आल्या होत्या, 5,000-5,500, परत वाढून या ठिकाणी
ठिकाणी जवळपास दुप्पट तिप्पट जागा झालेल्या होत्या. ओके, मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यासाठी पात्रता काय लागते. ओके, बघा आता हे असिस्टंट लोक ज्यांचं फक्त 10वी झालंय त्यांच्यासाठी मी पुढे सांगणार आहे. फक्त पेशन्स ठेवा, ताण घेऊ नका. अगोदर ह्या असिस्टंट लोको पायलटसाठी आपण बघूया, म्हणजे ते विद्यार्थी रिकामे होतील. मग इथं जर बघितलं तर काय होतंय, तर ज्यांचं 10वी झालेलं आहे, ITI झालेलं आहे, ओके, मग ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. किंवा ज्यांचं ITI झालेलं नाही परंतु ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे, तर ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. 10वी प्लस ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे मेकॅनिकलमध्ये, इलेक्ट्रिकलमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, ऑटोमोबाईलमध्ये, ओके, तर ज्यांचं हे डिप्लोमा झालेलं आहे 10वी प्लस डिप्लोमा, तर ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. पण ज्यांचं डिप्लोमा पण नाही झालेलं, ओके, ज्यांचं डिप्लोमा पण नाही झालेलं परंतु ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, ओके, ज्यांचं डिप्लोमा नाही झालं फक्त त्यांचं काय झालेलं मित्रांनो, तर या ठिकाणी इंजिनिअरिंग झालेलं आहे. ओके, या ठिकाणी जर आपण बघितलं जे मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो ब्रँच, त्यामध्ये जर तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, असिस्टंट लोको पायलटला फॉर्म भरू शकता. म्हणजेच मोठी आपल्याला जर सांगायचं म्हटलं तर असिस्टंट लोको पायलटला कोण कोण फॉर्म भरू शकता मित्रांनो, 10वी प्लस ITI वाले, 10वी प्लस या ठिकाणी डिप्लोमावाले आणि 10वी प्लस इंजिनिअरिंगवाले. आणि स्ट्रीम कोणकोणते आहेत तर या ठिकाणी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग. तर यांच्यासाठी हा लोको पायलटचा जॉब जबरदस्त आहे मित्रांनो. लोको पायलटसारखी ही संधी वारंवार या ठिकाणी आपल्याला भेटत नाही. गेल्या वर्षी पण आली होती, ह्या वर्षी पण आली होती. रेल्वे मंत्र्यांनी सांगितलेलंच होतं की आम्ही काय करू, प्रत्येक वर्षाला या ठिकाणी काय करणार आहोत, जाहिराती काढणार आहेत आणि त्या पद्धतीने रेल्वे काढत आहे. आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे सर आता त्यांच्यासाठी तर झालं, मग आमचं काय, आता आमचं तर इंजिनिअरिंग नाही झालं, डिप्लोमा झालं नाही, ITI झालं नाही, आम्ही करू काय. तुम्ही ताण घ्यायची गरज नाही, कारण या ठिकाणी रेल्वेने काय केलेलं मित्रांनो, हे कॅलेंडर जारी केलेलं होतं. आता रेल्वेने केलं का व्हायरल झालं त्याच्याबद्दल वादविवाद चालू आहे, त्याच्याबद्दल ऑथेंटिसिटीबद्दल प्रॉब्लेम आहे. परंतु हे लक्षात घ्या, रेल्वेने म्हणण्यापेक्षा ह्या कॅलेंडरप्रमाणे सांगितलेलं होतं की जानेवारी ते मार्चमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या ठिकाणी जाहिरात येणार. आणि त्या पद्धतीने मित्रांनो जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध पण झाली. 10 एप्रिलपासून त्याचे फॉर्म भरायला सुरुवात पण होत आहे. त्यामुळे संपूर्ण जे कॅलेंडर आहे ते या पद्धतीने फॉलो होताना आपल्याला दिसत आहे. ओके, मग आता या ठिकाणी जानेवारी ते मार्च त्यांनी असिस्टंट लोको पायलटची या ठिकाणी दिलेलं, त्या पद्धतीने या ठिकाणी फॉलो झालं. आता एप्रिल ते जूनमध्ये या ठिकाणी टेक्निशियनचे येणार आहेत. ओके, हे सुद्धा इंजिनिअरिंगवाल्यांसाठी, डिप्लोमा ITI वाल्यांसाठी जबरदस्त संधी आहे. मग आता तुम्ही म्हणता असं नॉन टेक्निकलवाल्यांसाठी काय आहे का नाही बाबा, आमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालं, येस, त्यांच्यासाठी पण जुलै सप्टेंबरमध्ये मोठी जाहिरात येणार आहे. म्हणजे या ठिकाणी जे TC आहे, जे ठेशन मास्तर आहेत, तर त्यांच्यासाठी असतं. म्हणजे जी 4, 5, 6 लेवल 4, 5, 6 जेवढी लेवल जास्त रेल्वेमध्ये तेवढी तुम्हाला पगार जास्त असते मित्रांनो. लेवल 6चा जॉब म्हणजे सगळ्यात भारी, जास्त या ठिकाणी वेतन म्हणजे ठेशन मास्टर सारखा जॉब असतो. त्याला तुम्हाला कोणतेही आर्ट, सायन्स, कॉमर्स कोणतंही असू द्या तुमचं, फक्त तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे. 35% जरी असतील तरी चालू शकतं. पर्सेंटेजची पण कोणती अट नाही. आर्ट्स असू द्या, सायन्स असू द्या, कॉमर्स असू द्या, तुमचं ग्रॅज्युएशन फक्त काठावर पास झाला असेल तरी चालू शकतं. तर यासाठी तुम्ही फॉर्म भरायचा आहे. जुलै ते सप्टेंबरमध्ये त्याची जाहिरात अपेक्षित आहे. मग या ठिकाणी जर बघितलं तुम्ही म्हणता सर आमचं ग्रॅज्युएशन तर नाही झालं, आमचं 12वी झालं, आमच्यासाठी काय आहे का नाही, येस, तुमच्यासाठी TC सारखे जबरदस्त पद आहेत. तर तुमच्यासाठी या ठिकाणी NTPC अंडर ग्रॅज्युएट म्हणजे लेवल 2 आणि लेवल 3चं या ठिकाणी वेतन हे पद असणार आहे. तर तुमचं 12वी झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, फॉर्म भरू शकता. बरं, आता 10वी वाले म्हणतात सर आमच्यासाठी काय आहे का नाही. ठीक आहे, आमच्यासाठी काय आहे का नाही. आता पॅरामेडिकलमध्ये ज्यांचं मेडिकल रिलेटेड झालं आहे त्यांच्यासाठी हे पॅरामेडिकलची येत असते मित्रांनो. ओके, ज्यांचं या ठिकाणी सायन्स BSc वगैरे झालेलं आहे तर त्यांच्यासाठी ही पद या ठिकाणी येत असतं. ही 2 पदं, त्यासाठी मग सायन्सवाले आणि मेडिकलवाले ह्या 2 पदांसाठी पात्र असतात. मग जे आता म्हणतील की सर आमचं फक्त 10वी झालंय, हो येस, मी काय सांगितलं तुम्हाला, जेवढी लेवल जास्त तेवढं पगार जास्त असतो, तेवढे सुखसुविधा जास्त असतात, तेवढं स्टेटस जास्त असतं रेल्वेमध्ये. आता सगळ्यात कमी मग आता 10वी शिक्षण बघा, 10वीचं म्हणल्यावर लेवल 1 आली, कमी लेवल आली, कारण शिक्षण पण कमी आलं. लेवल 1ची जी आहे ती 10वीवरून या ठिकाणी पोस्ट असते. ठीक आहे, आता 10वी का ITI करायचं ते चाललेलं आहे. आता आज उद्या आपल्याला ते समजेलच वाद काय चाललेला आहे. ओके, परंतु आता मागची 2024ची तर 10वीवरून आलेली होती, त्याचाच आता या ठिकाणी चाललेलं आहे निकालाचं. मग आता हे जर बघितलं तर 10वीवरून असते, लेवल 2 आणि 3 12वीवरून असते, लेवल 4, 5, 6 हे काय असतात, ग्रॅज्युएशनवरून असतात. म्हणजे सगळ्यांसाठी या ठिकाणी संधी उपलब्ध आहे. त्याचा तुम्ही आता काय करायचा, लाभ घ्यायचा आहे. तुम्ही म्हणता सर तुमचा कोर्स आम्ही घेऊ, 255 वाला घेऊ किंवा 850 वाला घेऊ किंवा आम्ही सेल्फ स्टडी करू, परंतु आम्हाला एक नेमकं प्रश्न कशावरती विचारलेले असतात, कसे विचारले जातात, मागील 10 वर्षांचं अनालिसिस जर आपण रेल्वेचं केलं तर मित्रांनो अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला इतिहास विचारला जात आहे. ठीक आहे, इतिहास विचारलं जात आहे. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला या ठिकाणी म्हणजे आधुनिक इतिहास आहे, प्राचीन इतिहास आहे. ओके, या ठिकाणी जर आपण बघितलं जगाचा इतिहास आहे, भारतीय राज्यव्यवस्था म्हणजे आपल्याला या ठिकाणी पॉलिटीवरती प्रश्न विचारलेले आहेत, राज्यघटनेवरती या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर जर या ठिकाणी
बघितलं आपल्याला जॉग्राफीवरती, भूगोलवरती या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जर या ठिकाणी म्हणजे भारताचा भूगोल असेल, त्यानंतर जर या ठिकाणी जगाचा भूगोल आहे, त्यानंतर इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रावरती तुम्हाला या ठिकाणी या टॉपिकवरती प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत आणि सगळं तुम्हाला त्या कोर्समध्ये दिलेलं आहे. काही ताण घ्यायची गरज नाही. ओके. त्यानंतर या ठिकाणी ट्रॅडिशनल जीके वरती प्रश्न विचारले, कोणत्या राज्याचं कोणतं नृत्य आहे वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर सगळ्यात जास्त म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. ओके. फिजिक्सवरती प्रश्न विचारलेले आहेत, भौतिकशास्त्रावरती प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर केमिस्ट्रीवरती, रसायनशास्त्रावरती या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायोलॉजीवरती सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. ओके. जीवशास्त्र, बायोलॉजीवरती सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कॉम्प्युटर तर आहेच, त्यानंतर पर्यावरणावरती प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात आणि त्यानंतर मॅथ आणि रिझनिंग. ओके. त्यानंतर काय मित्रांनो, मॅथ रिझनिंगवरती या ठिकाणी प्रश्न विचारले आहेत. असे 523 घटक या ठिकाणी मी काढलेले आहेत आणि सगळेच्या सगळे इन्व्हॉल्व आपल्या ह्या 255च्या बॅचमध्ये तुम्हाला भेटून जाईल. इच्छुक असाल तर ही तुम्ही घेऊ शकता. हे रेकॉर्डेड आहेत. वन टाइम तुम्हाला सगळं कंटेंट तुम्हाला यामध्ये दिलं जातं, किंवा तुम्हाला वाटतं की मला लाईव्ह बॅच जॉईन करायची आहे सगळ्याच परीक्षांसाठी, सरळ सेवा भरती, रेल्वे भरती. ओके. त्यामध्ये हे 255चं पण कंटेंट तुम्हाला सगळं भेटून जाईल आणि एक्स्ट्रा तुम्हाला भरपूर सारं भेटतं. म्हणजे कोणती जरीच भरती आली तरी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, प्रिपरेशन तुमचं करू शकता, अपडेट राहू शकता. डेली आपल्या या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो, कन्व्हर्सेशन होणार आहे, लाईव्ह मी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला अपडेट पण राहता येईल. त्यामुळे मी तर म्हणलं की हा एकदा कोर्स 1 वर्षासाठी फक्त 850 फी आहे. यामध्ये तुम्हाला नोट्स दिल्या जातात, ऑनलाईन टेस्ट आहेत, लाईव्ह क्लास आहेत, रेकॉर्डेड क्लास आहेत. सगळं काही जे परीक्षेसाठी आवश्यक आहे ते सगळं तुम्हाला यामध्ये दिलं जात आहे. तर यामध्ये नक्की जॉईन करा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 724893900176, तर या नंबरला तुम्ही एकदा कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हिडिओ तुमच्या जीवलग मित्र, मैत्रीण, नातेवाईकापर्यंत आवर्जून पोहोचवा. तुम्हाला वाटतं की त्यांचं पण भलं व्हावं, त्यांचं शिक्षण झालेलं आहे, त्यांना इच्छा आहे, तर त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक आवर्जून करायचं आहे. नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची पण लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये, ती सुद्धा तुम्ही काय करू शकता, सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.